मित्रांनो नमस्कार. संगमनेर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे सब आरटीओ ऑफिस मंजूर झाले. ही नक्की संगमनेर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक व आनंदाची बातमी आहे. परंतु हे ऑफिस मंजूर झाल्यानंतर संगमनेरमध्ये एक वेगळी चर्चा सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते. ती म्हणजे काही लोक म्हणतात की आमदार सत्यजित तांबे यांच्याही पाठपुराव्यामुळे हे ऑफिस मंजूर झाले आहे. तसेच काही लोक म्हणतात की आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे हे ऑफिस मंजूर झाले आहे. दोन्ही बाजूनी श्रेय घेण्याची लढाई ही सुरू आहे. परंतु एक राजकारणाचा विषय बाजूला ठेवून आपण ह्या गोष्टीकडे बघूयात की कोणतेही परिवहन कार्यालय म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय सब आरटीओ ऑफिस ज्याला म्हणतो आपण, ते ऑफिस आपल्या भागामध्ये येण्याकरता काहीतरी सरकारचे निकष असतील व ते निकष आपल्या संगमनेरने नक्कीच पूर्ण केले असतील. तर ते निकष काय आहेत आणि कशा प्रकारे आपण पूर्ण केले आहेत त्याच्याकडे आपण एक नजर टाकूयात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतीही मागणी आली म्हणजे शासन कधीही कोणतेही ऑफिस लगेच मंजूर करत नाही. त्यासाठी नक्कीच शासनाने काही निकष ठरवून दिलेले असतात. तेच निकष आज आपण बघणार आहोत. निकष पहिला तो म्हणजे लोकसंख्या. जर एखाद्या भागातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असेल व तेथील नागरिकांना आरटीओ सेवांची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असेल तर त्या भागाचा विचार हा नक्कीच नवीन कार्यालयासाठी किंवा सब आरटीओ ऑफिससाठी केला जातो. निकष दुसरा तो म्हणजे त्या भागातील वाहनांची संख्या. जर एखाद्या भागातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असेल म्हणजे चारचाकी दुचाकी ट्रान्सपोर्ट वाहने हे वाढतच असतील तर त्या भागात नक्कीच आरटीओ सेवांची देखील मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. कारण वाहनांची ट्रान्सफर सर्टिफिकेट्स, नोंदणीकृत सर्टिफिकेट्स किंवा फिटनेस सर्टिफिकेट्स यासारख्या सेवांचा ताण तेथील आरटीओ ऑफिसवर नक्कीच पडत असतो. निकष तिसरा तो म्हणजे अंतर व त्या भागातील नागरिकांची गैरसोय. जर विद्यमान आरटीओ ऑफिस खूप दूर असेल व त्या भागातील नागरिकांना नेहमीच आरटीओ कार्यालयातील कामांसाठी खूप दूरवर अंतर पार करावं लागत असेल तर सरकार नेहमीच त्या भागातील लोकांसाठी इतर ऑफिस देण्याचा किंवा सब आरटीओ ऑफिस देण्याचा विचार करू शकते. निकष चौथा तो म्हणजे व्यापार उद्योग व आर्थिक वाढ. मित्रांनो, संगमनेर हे नगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे बाजारपेठाचे केंद्र आहे. इथे नवीन नवीन उद्योग, बाजारपेठ, शेती व बऱ्याच उद्योगांसाठी वाहनांची ये-जा नेहमीच चालू असते. साहजिकच या गोष्टीचा परिणाम येथील आरटीओ ऑफिसच्या सेवांवरतीही होतो. त्यामुळेच या भागामध्ये आरटीओ ऑफिसची गैरसोय ही नक्कीच जाणवते. निकष पाचवा कार्यालयासाठी आवश्यक सुविधा. कार्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक कर्मचारी, तांत्रिक सुविधा, प्रशासकीय बिल्डिंग किंवा व्यवस्था असणेही तितकेच महत्त्वाचे आहे व संगमनेरमध्ये हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले आपल्याला दिसते. थोडक्यात म्हणजे संगमनेरने हे पूर्ण निकष पूर्ण केलेले आहे. त्यामुळे शासनाने या कार्यालयाला आपल्यासाठी मंजुरी दिलेली आहे. आता आपण राजकीय मुद्द्याकडे येऊया. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या भागातील समस्यांचा किंवा विकासाचा पाठपुरावा करणे, प्रस्ताव तयार करणे, संबंधित मंत्र्यांची मीटिंग घेऊन मंजुरी आणणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कामच आहे. त्यामुळे या प्रक्रियेत ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे योगदान हे नक्कीच मान्य करावे लागेल. परंतु याबरोबरच एक गोष्ट नक्कीच विसरता कामा नये की ह्या भागातील नागरिकांनी नेहमीच नवीन नवीन वाहनं खरेदी केली, व्यापार वाढवला, त्यामुळे येथे वाहनांची ये-जा वाढली, त्यामुळेच आरटीओ सेवांची गरज निर्माण झाली. त्यामुळेच हे ऑफिस आज आपल्याला मिळत आहे. त्यामुळेच लोकप्रतिनिधींचा या गोष्टीमध्ये जितका वाटा आहे तितकाच संगमनेर, अकोले व परिसरातील नागरिकांचेही मोठे योगदान या गोष्टीसाठी आहे. कारण नागरिक नसते तर वाहनेही नसती व नवीन सेवांची किंवा आरटीओ सेवांची आपल्याला गरजच निर्माण झाली नसती. आता तुम्हीच सांगा, सब आरटीओ ऑफिस म्हणजेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर होण्यासाठी कोणाचे मोठे योगदान आहे? लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यांचे की संगमनेर व आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या वाढत्या गरजा व विकासाचे? आपले मत कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन मुद्द्यासह. तोपर्यंत नमस्कार.